विष्णुपुरीमधील SGGS कॉलेज समोरच्या उड्डाणपुलाचा साईडचा भाग कोसळलेल्या पुलाच्या भागाचा ढिगारा रस्त्यावर आहे। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये। वर्षभरापूर्वीच या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याची माहिती समोर येते। निकृष्ट बांधकामामुळेच हा उड्डाणपुलाचा एका बाजूचा भाग कोसळलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। उड्डाणपुलाचा बाजूला लागून असलेला जो त्या ठिकाणी पूर्ण भाग आहे तो कोसळलेला आहे। उड्डाणपुलाचं काम वर्षभरापूर्वीच झालेलं होतं आणि निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप आता होतोय। नागरिकांमधून या घटनेनंतर संताप व्यक्त होतोय। रात्री पूर्ण इथे अंधार, पूर्ण कॉलेजचे मुले वगैरे असतात, इथे माझी जिम पण आहे, गाड्या वगैरे पूर्ण उभं टाकतात, पूर्ण अंधार असतो रात्री इथे पूर्ण। कारण हा वाकड हे ना माहित आहे हे लोकांना। बघा तुम्ही वरी बघू शकता, पूर्ण वाकडलेलं आहे पूर्ण। राष्ट्रीय महामार्ग 361 नांदेडवरून तुळजापूरकडे जाणारा हा सगळा मार्ग आहे। आता सध्या मी विष्णुपुरी परिसरात आहे आणि विष्णुपुरी परिसरातल्या SGGS कॉलेज समोरचा हा सगळा परिसर आहे। आणि इथे जो आहे हा जो काही केंद्रीय पूल उभारण्यात आला होता, तो पूल अक्षरशः याचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे। ते साईडचा भाग आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात एगा असते, इथे SGGS नावाचं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, शिवाय इथं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यामुळे जे आहे ते या राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक असते। 1 वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा सगळा जो बघितला गेला तर हा उड्डाण पूल इथं उभारण्यात आला आहे आणि ते मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने एका वर्षामध्ये हा सगळा पूल कोसळल्याचे चित्र पाहायला मिळतंय। हे जर बघितलं गेलं तर त्यातला भाग आणि तो सगळा जर दर्जा बघितला गेला या सगळ्या पुलाच्या बांधणीचा कशा पद्धतीने झाला होता तर पूर्णतः त्याच्यामध्ये मातीचं चित्र पाहायला मिळते। सगळ्या पुलाच्या परिसरामध्ये जे काही खाली पडलेला मलबा आहे तो हटवण्याचं काम 2 JCBच्या माध्यमातून सुरू आहे। तर या गोष्टी